हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि खूप असा स्पेशल होणार आहे कारण आज आहे नोहाचा फर्स्ट डे ऑफ स्कूल आणि माझा आहे फर्स्ट डे ऑफ ब्लॉगिंग. सो कधीही न विसरण्यासारखा असा हा ब्लॉग बनणार आहे. गाईज, तुम्ही फुल वॉच करा आणि मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तो आता उठायच्या अगोदर मला त्याचा नाश्ता, टिफिन बॉक्स आणि गरम पाणी वगैरे तयार करून ठेवायचं आहे. तर मी त्याच्यासाठी नाश्त्याला सँडविच बनवते आणि सँडविचमध्ये कसं आपण ग्रीन चटणी टाकत असतो, पण मी आज टोमॅटो सॉस आणि मिओ असं मिक्स करून एक सॉस बनवून ते टाकणार आहे. आणि गाईज, तुम्ही हे नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतं. सो सँडविच आणि पराठा या दोघांसाठी मी एकच स्टफिंग वापरणार आहे, ते म्हणजे बटाट्याची भाजी, जी खूप सिम्पल आहे. बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकून अद्रक लसूण पेस्ट टाकायचं. तर मी पटापट आता पराठे लाटून घेते आणि शेकवते. आज थोडा लेट झालं आहे, सो मी पटकन आता नोहाला उठवते आणि त्याची तयारी करून त्याला नाश्ता वगैरे देते, टी व्ही लावून देते, म्हणजे तो पटापट खाईल आणि तोपर्यंत मी बॅग पॅक करेल. सो त्याचे डॅडी त्याला सोडून आले स्कूलमध्ये आणि मग तोपर्यंत आपला सॅम्युअलसुद्धा उठला आणि मग तुम्ही बघू शकता सॅम्युअलची गडबड. उठल्या उठल्या त्यांनी करामत केली आहे आणि ही करामत होतच राहते. ते बोलतात ना, नजर हटली दुर्घटना घडली, त्यातला प्रकार आहे आणि लहान मुलं असल्यावरती हे होणारच. सो इथे त्याची मस्ती, टाईमपास सगळं चाललं. तोपर्यंत मी सगळं आवरून घेते कारण मला नोहाला 12:30ला घ्यायला जायचं आहे. तोपर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे, घर आवरून झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता की ते कचरा काढते आणि मस्तपैकी माझं आवरून झालेलं आहे. किचन पण बघू शकता, सगळं आवडलेलं आहे. स्वयंपाक त्याच्यामध्ये काढणार आहे आणि ती आपली आजची भाजी आहे. सो गाईज, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपलं भांडे वगैरे सगळं झालेलं आहे, बेडरूम वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि ते सॅम्युअल खेळतो आहे. तोपर्यंत मी माझे छोटे मोठं कामं करून घेते आणि मी तुम्हाला एक सॅम्युअलचा किस्सा सांगते. त्याला आपण बोलू ना की चल आता बाहेर जायचं आहे, तर त्यावेळेस तो असं चादर घेऊन आहे ना झोपण्याची ॲक्टिंग करतो. म्हणजे हे त्याच्यासाठी खेळ आहे. मला पटकन आता तयार करते. बघा की काय त्याचं फायदा चला आता जाऊ पटकन मला. आणि आज त्याच्या स्कूलमध्ये त्याला म्हणजे त्याची बॅग वगैरे, युनिफॉर्म आणि बुक राहिली भेटणार होतं, पण ते सगळं कॅन्सल झालं आणि फक्त एक बुकच भेटणार. सो ते बुक घेण्यासाठी आम्ही त्याच्या क्लासरूममध्ये थांबलो आणि मग तिकडून मी पटकन घरी आली आणि थोडंसं लेट झालं होतं, त्यामुळे सगळे पटकन गेले बाथरूममध्ये, हातपाय वगैरे धुवून घेतले सगळ्यांनी आणि तोपर्यंत मी पटकन एक साईडला जेवण करत होते आणि नोहाची गडबड तुम्ही ते बघू शकता. त्याला हे टी शर्ट घालायचं आहे, पण ते नवीन आहे त्यामुळे मी त्याला नाही घालू दिलं. सगळ्यांचं आवडून वेगळी झाल्यावरती सगळ्यांना मी जेवण वाढलं आणि आता आम्ही झोपतो आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी ते स्टॉप होते. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ.